तर काय सांगाल, जो तुम्ही हा विशेष उपक्रम राबवलेला आहे दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त, त्यावर तुम्ही काय सांगाल? नमस्कार, माझं नाव जयदीप कोरडे आणि हे आमचे डॉक्टर श्रीकांत राजे सर आहेत. उद्या दिघे साहेबांच्या 75व्या वाढदिवस निमित्त आपण एक उपक्रम ठाणे शहरात राबवत आहोत. उपक्रम असा आहे की आपण एक साधारण 75 रिक्षा फ्री ऑफ कॉस्ट पॅसेंजर्ससाठी ठाणे शहरात आपण ठेवल्या आहेत आणि मॅक्सिमम रिक्षा चालक या महिला आहेत. आणि हा उपक्रम उद्या सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत ठाणा सिटीमध्ये राहील. त्यातल्या एक 50-60 रिक्षा ठाण्यात असतील, 25 रिक्षा एक साधारण आपण कळव्यात केलेल्या आहेत. दिघे साहेब आनंद दिघे साहेब यांच्या विचारांशी हा उपक्रम कसा जोडला जात आहे? साहेबांचं जर तुम्ही कार्य बघितलं तर माझ्या दृष्टीने कार्य पूर्ण 100% समाजकार्य होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी कुठचा धर्म पंथ कुठचीच गोष्ट बघितली नाही. सर्वांसाठी ते न्याय देत होते. हा उपक्रम पण उद्याचा जो आपला आहे त्याच्यामध्ये जे कमी डिस्टन्स असतं, शॉर्टर डिस्टन्स असतं, ठाणा सिटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ठाणे सिटीमध्ये रिक्षा आपल्याला समजा ठाणे शहरात कमी उपलब्ध होतात, कारण डिस्टन्स कमी आहे. ठाणा समजा टीएमसी पासून नौपाड्याला जायचंय, नौपाड्यातनं रामभरपूर रोडला जायचंय, रामभरपूर स्टेशनला जायचंय, शक्तीस्थानावर जायचंय, तरीच जायचंय, तर जनरली रिक्षा मिळत नाहीत आणि खूपसे जे आपले पॅसेंजर असतात त्यांना रिक्षा उपलब्ध होत नाहीत, कारण डिस्टन्स कमी आहे. तर आपण उद्याचा जो उपक्रम आहे तो या दृष्टिकोनातून आपण केलेला आहे की पॅसेंजरला रिक्षा मिळतील उद्या आणि त्या मोफत मिळतील. त्याच्यामध्ये तुमचे सिनियर सिटीजन असतील ते याचा लाभ घेतील, महिला असतील लाभ घेतील, मुलं असतील ज्यांना शाळा कॉलेज असेल ते लाभ घेतील, ऑफिसला जाणारे ते लाभ घेतील. तर ते एक सामाजिक दृष्टिकोन लक्षात ठेवून आणि साहेबांचा उद्याचा वाढदिवस लक्षात ठेवून आपण हा उपक्रम राबवत आहोत. आपण काय सांगाल आनंद दिघे साहेब यांच्या समाज कार्याबद्दल आणि तो त्यांचा जो संपूर्ण ठाण्यामध्ये लोकांसाठी आनंद दिघे म्हणजे देव माणूस आहे, त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? दिघे साहेब म्हणजे पूर्ण ठाणे शहराचे नसून ते पूर्ण महाराष्ट्राचे आहेत. दिघे साहेबांकडे येणारा प्रत्येक जण जो गरजू असायचा त्याला प्रत्येक आश्रमात आलेला माणूस तो रात्री 2 वाजता असला तरी त्याला ते अटेंड करत होते, न्याय देत होते, प्रत्येकाला मदत देत होते. त्याच्यामध्ये तुम्ही शैक्षणिक मदत असेल तर ऍडमिशन, जर तुम्हाला रुग्णांना काही ऍडमिशन तुम्हाला हॉस्पिटलला हव्या आहेत, बिलं कमी करून हवे तर ते होते. बिल्डरनी कोणी फसवलं असेल तर साहेब त्यांना मदत करत होते. त्या अशा प्रमाणात साहेबांनी प्रचंड जनतेला मदत केलेली आहे. पूर्ण समाजकारण, ज्याला मी आधी पण बोललो, 100% समाजकारण दिघे साहेब करत होते. असे सर्वांचे दिघे साहेब आहेत. दादा तुम्ही काय सांगाल, हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे तो कशा पद्धतीने राबवण्यात आलेला आहे आणि त्यावर तुम्ही काय सांगाल? दिघे साहेब आपल्याला माहिती आहे की त्यांची 75वी जयंती आहे. त्या दृष्टिकोनातनं आम्ही 75 रिक्षा यांना उद्या हायर करून, त्याच्यामध्ये जास्त स्त्री शक्ती आहे, म्हणजे हल्ली ज्या स्त्रिया रिक्षा चालवतात त्यांना आम्ही जास्त करून हे काम दिलेलं आहे. आणि ठाणा सर्कलमध्ये म्हणजे शहरामध्येच त्या फिरतील, कारण शॉर्ट डिस्टन्सला यायला रिक्षावाले जरा काकू करतात, तर तो एक भार थोडासा उद्या लोकांवरती कमी होईल उद्या. आणि दिघे साहेबांची लोकांना नक्की आठवण येईल त्याच्यामध्ये, कारण आम्ही सगळं स्टिकर वगैरे आतमध्ये लावलेले आहेत आणि तिथे लिहिलेलं आहे रिक्षामध्ये ही सेवा मोफत आहे म्हणून. तर दिघे साहेबांचं जे समाजकार्य होतं, लोकांबद्दल कळकळ होती, ते स्वतः एक योगी होते, ते देवाची उपासना करायचे आणि त्यांच्यामध्ये आत्मिक बळ जे होतं, कारण ते कमीत कमी झोपायचे. कुठच्याही वेळेला लोक कोणत्याही कारणासाठी, अन्याय असो, आरोग्य विषय असो किंवा दुसरे काही विषय असले लोकांच्या अडचणी, आणि मग त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत हा भेद नव्हता. गरिबांचा कळवारी म्हणून एकमेव हा असा नेता होता ज्यांनी वाहून घेतलं स्वतःचं आयुष्य, आणि म्हणून ते अमर आहेत. त्याप्रमाणे उद्या आम्ही त्यांच्या आठवणीसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून हा उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमाची संकल्पना कशा पद्धतीने सुचली आपल्याला आणि याच्या मागचा मुख्य उद्देश काय असणार आहे? आम्ही कसं आहे की आम्हाला आता उद्या ते येऊन ठेपलंय, आम्हाला 4-5 दिवस आधीच सुचलं की काहीतरी आपण फुल ना फुलाची पाकळी काहीतरी करावं. आता 5 दिवस हे फार थोडे होते दुसरं काही करायला, की आरोग्य शिबिर किंवा ऑडिटोरियम घेऊन काहीतरी प्रोग्राम करणं एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये फार अवघड होतं.
म्हणून मग आम्ही हा उपक्रम निवडला. कारण याच्यामध्ये कसं आहे की हे पटकन घडून आलं. म्हणजे आता आम्हाला सगळ्या आमच्या रिक्षा वगैरे बुक झालेल्या आहेत. उद्या आम्ही हिरवा कंदील देऊन त्या रिक्षा सगळ्या सोडणार आहोत. तर हे कमीत कमी वेळामध्ये आम्ही घडवून आणलेलं आहे आणि उद्या बघाल तुम्ही. ऑटो रिक्षा चालकांचा कशा पद्धतीने सहभाग मिळालेला आहे आणि त्यांना कशा पद्धतीने आनंद होत आहे की त्यांना जो मोफत जो प्रत्येक प्रवासीला ते सोडणार आहेत, मोफतच नाही तर ते त्यांच्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जन्मदिन निमित्त त्यांनी असा हा मोफत हे ठेवलेला आहे. नाही, रिक्षावाले खूप उत्साही आहेत. आम्ही काय फुकट काम करून घेणार नाही आहोत. आम्ही त्यांना काहीतरी मानधन देणार आहोत. परंतु आम्हाला जे रिक्षावाले मिळालेले आहेत त्यांना बऱ्याच जणांना दिघे साहेब काय माहिती होते आणि आजही त्यांना त्यांच्याबद्दल नितांत प्रेम आहे. त्यामुळे ते प्रामाणिकपणे काम करतील आणि उत्साहाने करतील, आनंदाने करतील, असाच सगळा मोहोल आहे. काय वाटतं नागरिक कशा पद्धतीने उद्याच्या उपक्रमाला सहभाग करतील? नागरिकांना असा एक ठाण्यामध्ये दिघे साहेब तर सगळ्यांच्या हृदयात आहेत, परंतु ते आता उद्या बाहेर येतील म्हणजे लोकांना ती आठवण जागी येईल आणि लोक एकदम खुश होतील. ते म्हणतील चला आम्हाला काहीतरी दिघे साहेबांच्या 75व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांची आठवण म्हणून एक चांगली सेवा उपलब्ध झालेली आहे, ही नक्की आठवण होईल लोकांना.